पोलीस सीआयडी बांधवांना सुद्धा माझी विनंती आहे, ज्या गाडीमध्ये हा खंडणीखोर आला ती गाडी तुम्ही आणखी का जप्त केली नाही? जो घेऊन आला त्याला तुम्ही आणखी अटक का केलं नाही? त्याला तुम्ही आणखी सहआरोपी का केलं नाही? हे ज्या टोळीचे सर्वजण सदस्य आहेत हे सर्व खुलेआम फिरतात, मीडिया पुढे येऊन सांगतायत की आम्ही असं केलं. पिक्चरच्या एखाद्या दिग्दर्शकाला एका डायरेक्टरला सुद्धा लाजवून अशी स्टोरी बनवतात, आमची अचानक भेट झाली. हा अरे नेमकं काय? तू आहे कोण तुझी अचानक भेट व्हायला? आणि माझी अचानक भेट झाली म्हणले, आणि मग अचानक भेट झाली की मी तिथं गेलो आणि मग माझ्या गाडीत बसले, असं असं काय काय तुम्ही मीडियाला बघता. आणि बजरंग सोनवणे काही राजकारणाचे प्रवक्ते भेट, मला त्यांच्यावर काय बोला एवढे नाही वाटत मला, पण तेही बोलले की बजरंग सोनवणेला प्रसिद्ध पाहिजे, त्या प्रसिद्धीसाठी तो खोटं बोलतोय. आज ही मीडियाला आम्ही फोटो दाखवू शकतो की ज्या फोटो मध्ये मस्सा जोगला सुद्धा हा व्यक्ती दिसतोय आणि आम्ही मीडियाला दाखवलाय. पण आणि हाच व्यक्ती आज एबीपी माझाचा पत्रकार बंधू कोणतरी असाल, त्यांनी प्रश्न विचारले, तिथं मी बघितलंय की या गाडीत तुम्ही आले का, हा आरोपी आले का? मग एवढं जर तुम्ही तिथं दिसताय, ओपन दिसताय आणि तुम्ही म्हणतात आम्हाला प्रसिद्धी पाहिजे, जरा अभ्यास करा आणि पुन्हा बोला. ठीक आहे, गाडीचा ताफ्यातला फोटो पण मिळेल. ठीक आहे, गाडी तू माणूस देताय. आमचं म्हणणं काय मग, हा सर्व जर लाईव्ह आम्ही काय बोलतोय आज सुद्धा इथं काय असते बघा, धपा तिकडून तिकडून कोण कोण आलाय, सुरेशांना काय बोलतोय, बजरंग बाप्पा काय बोलतोय, कोण काय बोलतोय. पण आम्ही एकच मागणी आमची सर्वांची, आमच्या पक्षाच्या पलीकडे जाऊन, राजकारणाच्या पलीकडे जाऊन मानवता म्हणून आमचं काय कर्तव्य, तर आमच्या एका बांधवाचा असा खून केलाय, हत्या केली, त्याला त्याच्या मारेकऱ्याला फाशी झाली पाहिजे, ही आमची मागणी आहे. आणि या मागणीत मला मायबाप सरकारला दुसरी मागणी करायची, 25-25 दिवस 30-30 दिवस मारेकरी सापडत नाहीत, स्वतः येऊन सरेंडर होतात. आणि कोण म्हणते, आणि तुम्ही म्हणता की हे देव, माझं म्हणणं असं आजची मागणी की एवढ्या दिवस हे काय करत होते? यांचा प्रवास ज्या दिवशी गुन्हा दाखल झाला तेव्हापासून तुम्ही ताब्यात घेईपर्यंत हे कुणा कुणाला भेटले, कुणा कुणाकडे गेले, कुणी कुणी मदत केली, त्यांना सर्वांना सहआरोपी करा. मुख्यमंत्री महोदयांनी सभागृहात सांगितलंय तुम्ही मोकोका लावणार. ठीक आहे, तुम्ही जी फॉर्मॅलिटी झाल्यानंतर मोकोका लावा. सीआयडी कडे तपास द्या म्हणले, कुणी सीआयडी कडे दिली, आणि तुम्ही एसआयटी नेमणार म्हणला. एसआयटी नेमली, तुमचं कौतुक आहे मुख्यमंत्री महोदय. पण एसआयटी मध्ये जे लोक तुम्ही घेतले ते लोक कोण आहेत? पोलीसचे जे अधिकारी आहेत, या पोलीसच्या अधिकाऱ्यांनी ज्या पदावर बसलेत, ज्या खुर्चीवर बसलेत, त्या खुर्चीवर त्यांना बसवताना त्यांना कुणी बसवलंय याचा पण अभ्यास झाला पाहिजे. ह्या